विधानसभा निवडणुकांपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणाऱ्या दोन व्यक्ती भेटल्या होत्या. शरद पवारांचा गौप्यस्फोट, राहुल गांधींचा मदत घेण्यास नकार. राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाकडून उत्तराची अपेक्षा, मात्र भाजप उत्तर देते. शरद पवारांची टीका, राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी, पवारांची मागणी. उद्धव ठाकरेंच्या मागील रांगेत बसण्यावरून विनाकारण राजकारण, शरद पवारांकडून ठाकरेंचं समर्थन. राहुल गांधींच्या आरोपांकडे लक्ष देण्यापेक्षा ठाकरे कुठे बसलेत यावर लक्ष, पवारांची टीका. मनपा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढणार नसल्याचे संकेत. महापालिका निवडणुकांसाठी उद्धव राज ठाकरे एकत्र येणार, महाविकास आघाडीचा संबंध नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. मुंबई बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती. उत्कर्ष पॅनलमध्ये ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागी लढणार. 18 ऑगस्टला मतदान. वरळीत एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे आमने सामने, वादाला नवं वळण. शिंदे शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखाची आमदार सुनील शिंदेंच्या मुलाविरोधात तक्रार, धक्काबुक्की केल्याचा आरोप. प्रफुल्ल लोढांकडे गिरीश महाजन यांच्या अनेक सीडी. एकनाथ खडसेंचा दावा, लोढा प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी माझी बदनामी सुरू. खेवलकर प्रकरणावरून खडसेंची टीका. गुहागरमध्ये भास्कर जाधव विरुद्ध ब्राह्मण सहाय्यक संघांमध्ये संघर्ष. सभेत खोदकीबाबत केलेल्या वक्तव्यावर ब्राह्मण समाज नाराज. गुहागरमधील ऐक्याला भास्कर जाधव बाधा आणतायत, ब्राह्मण समाजाची टीका. कबूतरखाना बंद झाल्यानंतर पक्षीप्रेमींची अनोखी कल्पना. कारच्या टपावर ट्रे ठेवून कबुतरांसाठी दाणा पाण्याची सोय. माधुरी हत्तीणीबाबत सोमवारी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका. मुंबईतील बैठकीनंतर मसुद्यावर शिक्कामोर्तब. मनसे आणि पुणे महापालिका आयुक्त वाद प्रकरणात कारवाई. आयुक्तांच्या कार्यालयातील 10 सुरक्षा रक्षकांची बदली. आयुक्त नवल किशोर राम यांची बैठक सुरू असताना मनसेनं घातला होता गोंधळ. रक्षाबंधन आणि सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी गर्दी. वाहन कोंडीमुळे वाहतूक संथ गतीने सुरू. अनंत चतुर्दशीची सार्वजनिक सुट्टी गौरी विसर्जनाच्या दिवशी देण्याच्या निर्णयावर मुंबई गणेशोत्सव समन्वय समिती नाराज. अनंत चतुर्दशीची सुट्टी पूर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राजीनामा दिल्यानंतर 15 दिवस झाले. जगदीप धनखड आहेत तरी कुठे? खासदार कपिल सिब्बल यांचा सवाल. माजी उपराष्ट्रपतींना शोधून काढा, सिब्बल यांची अमित शहांकडे मागणी. भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष असणार तरुण. पक्षाने पिढीतील बदलाची दिली संघाला माहिती. निवड कधी होणार याची मात्र उत्सुकता काय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ घोषणेनंतर अमेरिकन कंपन्यांनी रोखल्या भारताच्या ऑर्डर्स. कापड निर्यातदारांनाही शिप पेमेंट थांबवण्याची विनंती. वस्त्रोद्योग कंपन्यांची चिंता वाढली. जालन्याच्या आजी माजी खासदारांमध्ये महसूल मंत्र्यांसमोर जुंपली. विकास कामांच्या श्रेयावरून कल्याण काळेंचा रावसाहेब दानवेंवर निशाणा, तर दानवेंच्या सल्ल्याने काम करा, बावनकुळेंचा काळेंना सल्ला. बॉलिवूडमध्ये ठाकरे ब्रँडची एंट्री. दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या निशांची सिनेमातून बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरेंचं पदार्पण. बुलढाण्यात मुसळधार पाऊस. सोनुशी नदीला पूर. पुरात वाहून जाणाऱ्या शिक्षकाला तरुणांनी वाचवलं. तरुणांच्या सतर्कतेमुळे शिक्षकाचे वाचले प्राण. जायकवाडी धरण 92% भरलं. यंदा 1,80,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. विकास प्राधिकरण रब्बीसाठी 4 तर उन्हाळी हंगामासाठी 3 अशी एकूण 7 आवर्तनं सोडली जाणार. उजनी धरण पहाटे 100% क्षमतेनं भरलं. उजनीत एकूण साठवण क्षमतेच्या 117 टीएमसी पाणी साठा. पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील पाण्याची चिंता मिटली. अकोल्याच्या पुंडा येथे ढगफुटी सदृश्य पाऊस. पावसामुळे शेतात साचलं पाणी, तर नांदेडमध्ये नागरिकांच्या घरात शिरलं पुराचं पाणी. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने दिल्लीला झोडपलं. पावसामुळे दिल्लीतील रस्ते पाण्याखाली. रस्त्यांना तलावाचं स्वरूप. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत. उत्तर प्रदेश, बिहार आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि पूरस्थितीमुळे पावसाने जनजीवन केलं विस्कळीत. शेकडो गावांचा संपर्क तुटला. अनेक ठिकाणी शाळा बंद.
भारताचे वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांच्याकडून पाकिस्तानची पोलखोल. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची 5 फायटर जेट पाडल्याचा सिंग यांचा गौप्यस्फोट. भावा बहिणीच्या प्रेमाच्या नात्याचा सण आज देशभरात होतोय साजरा. घरोघरी रक्षाबंधन. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहांनी साजरा केला रक्षाबंधन. सीमेवरील जवानांना बहिणींनी बांधल्या राख्या. भाजपच्या मुलुंडमधील कार्यक्रमात लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री फडणवीसांना बांधली राखी. महिलांकडून लाडके भाऊ देवा भाऊ अशा घोषणा. ठाकरे बंधूंनी साजरा केला रक्षाबंधन सोहळा. उद्धव ठाकरेंना सुषमा अंधारेंनी बांधली राखी, तर राज ठाकरेंना बहीण जय जयवंती यांनी बांधली राखी. राज्यात रक्षाबंधनाचा उत्साह. राजकीय नेत्यांनी साजरा केला रक्षाबंधन. यशोमती ठाकूर, अंबादास दानवे, गोपीचंद पडळकर, पंकज भोयर यांनी साजरा केला रक्षाबंधन.